मनोजने गेल्यानंतर तिथे काँग्रेस पडलं 5 जागा विजय झाला तर काँग्रेस तिथं ताकद लावायला कमी पडलं. ते आता मला माहित नाही उद्या तुम्हाला सांगून गेले त्याला वेगळं होतं हे न सांगता येईल. नाही नाही उदय साहेब मला अगदी सांगून गेले, चर्चा झाली, सांगितलं मला काय आहे ते, त्यात काय विषय नव्हता, मला करावं लागेल असं म्हटले ते अगदी टोटली. थोडंसं काय होतं की आपले संबंध असल्यामुळं थोडंसं मला माहिती होतं की भेटणं अवघड आहे. ठीक आहे, माझ्या शुभेच्छा आहेत. आता नाईलाजानं पुढं उभं राहावं लागेल, कारण शेवटी विरोध पक्ष म्हटलं म्हणजे मग तिथं आमचं कोण असलं तर मी काही प्रचार नाही करणार. राष्ट्रवादी सोबत मलकापुरात तुमची आघाडी आहे, उमेदवार तिथे आहे? बिलकुल नाही, आम्ही बिलकुल आघाडी नाही. तिथं आम्हाला माणूसच मिळाला. मलकापूरला आम्हाला काँग्रेसचा माणूस एखाद आहेत नगराध्यक्ष वगैरे, आघाडीचा प्रश्न नाही. स्थानिक पातळीवर निवडणुकांमध्ये बाबा म्हणजे नेहमीच काँग्रेसला दुजाभाव दिला जातो असं वाटत नाही मला, कारण 2016 साली सुद्धा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवाव्यात असे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेबांनी म्हणजे तुमच्या ऑफिसला फोन करून सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्यात, पण त्यावेळी सुद्धा ते म्हणजे स्थानिक आघाड्यांच्यामुळे ते मागे राहिलं. आणि दुजाभाव नाही झाला, माणसं तयार नसतील तर काय करणार, आम्ही तयार होतो, त्यामुळे पक्षाचं नुकसान होते असं वाटतं. ते झाले पक्षांकडे राहिले का तो प्रश्न नाही.